सिटी न्यूजच्या मराठी बातमीपत्रामध्ये मी पायल आपले हार्दिक स्वागत करते। सर्वात आधी एक झलक बघूया आजच्या हेडलाईन्सची। अकोला लोकसभा निवडणूक संदर्भात पत्रकार परिषदेतून दिली माहिती। ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर सोलापुरातून निवडणूक लढणार। आचारसंहिता लागताच शासकीय वाहने केली जमा। भरधाव वेगाने धावणारी रेतींची वाहने ठरत आहेत कर्दनकाळ। होळीला ऐतिहासिक मूर्ख संमेलनाचे आयोजन। अकोला लोकसभा निवडणुकीसाठी 18 मार्च पासून निवडणूक कार्यक्रमाची सुरुवात होत आहे। या संदर्भात निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पापडकर यांनी एका पत्रकार परिषदेतून माहिती दिली। अकोला लोकसभा मतदारसंघाकरिता 18 एप्रिलला मतदान प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी जितेंद्र पापडकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात आयोजित पत्रकार परिषदेतून दिली। अकोला लोकसभा मतदारसंघाकरिता निवडणूक कार्यक्रम 18 मार्च पासून लागत आहे। या दिवसापासून उमेदवारी अर्ज भरता येणार आहे। उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख 26 मार्च असून अर्जाची छाननी 27 मार्चला होणार आहे। तसेच 29 मार्च पर्यंत उमेदवारांना अर्ज मागे घेता येणार आहे। मतदान 18 एप्रिलला होणार असून निकाल 23 मेला लागणार आहे। या संदर्भात जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी यांनी पत्रकार परिषदेतून माहिती दिली। प्रत्येक निवडणुका 2019च्या निवडणूक कार्यक्रम काल निवडणूक आयोगाने घोषित केलेला असून त्यामध्ये 6 लोकसभा अकोला मतदारसंघाच्या निवडणुका या दुसऱ्या टप्प्यात असून निवडणुकीची अधिसूचना 19 तारखेला प्रसिद्ध होणार आहे। नामनिर्देशन पत्र ही 26 तारखेपर्यंत दुपारी 26 तारखेला दुपारी 3 वाजेपर्यंत घेतल्या जाणार आहेत। नामनिर्देशन पत्राची छाननी 27 मार्च रोजी होणार असून उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिनांक 29 मार्च 2019 रोजी राहणार आहे। तर मतदानाचा दिनांक हा 18/4/2019 रोजी आहे व मतमोजणी ही 23/5/2019 रोजी होणार आहे। या दरम्यान निवडणूक आचारसंहिता लागू झालेली असल्यामुळे सर्वच जिल्ह्यातील सर्व विभाग प्रमुख आणि सर्व पक्षप्रमुखांच्या बैठक आम्ही आता दुपारीच घेऊन सर्वांना आदर्श आचारसंहितेबाबत डिटेल गाईडलाईन्स उपलब्ध करून दिलेल्या आहेत व त्यांना सूचना केलेल्या आहेत की त्यांनी त्यांच्या पक्षाची जेवढी काही बोर्ड्स किंवा बॅनर्स किंवा झेंडे किंवा होर्डिंग असतील तर ती तात्काळ 24 तासाच्या आत काढून घ्यावी। व या निमित्तानं मी अकोला पार्लमेंटरी मतदारसंघातील सर्वच मतदारांना देखील आवाहन करतो की त्यांनी या निवडणुकीच्या एकूणच प्रक्रियेमध्ये सहभाग। वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर सोलापुरातून लोकसभा निवडणूक लढणार असल्याचे त्यांनी स्वतः जाहीर केल्याने अकोला राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे। मी लोकसभा निवडणूक सोलापुरातून लढावी अशी इच्छा लक्ष्मण मानेंची आहे, अशा शब्दात आपले मत मांडून ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी अकोल्याच्या राजकीय वर्तुळालाच खळबळ उडवून दिली। सोमवारी सकाळी अत्यंत घाईत त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला आणि ते तातडीने रिसोडकडे रवाना झाले। भारिप बहुजन महासंघाचे सर्वेसर्वा ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी आज सकाळीच पत्रकारांशी संवाद साधला। त्यांच्या संवादाचा सूर ते सोलापुरातून निवडणूक लढवायची शक्यता असल्याचा दिसून आला। मी सोलापुरातून निवडणूक लढवावी अशी इच्छा बहुजन वंचित आघाडीचे नेते लक्ष्मण माने यांची आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं। पण निवडणूक नेमकी कोठून लढणार हे स्पष्ट न करता त्यांनी अकोला मतदारसंघाबाबत आपली भूमिका अंधातरी ठेवली। निवडणूक कुठून लढवणार या संदर्भात बाळासाहेबांनी अद्याप कोणताही खुलासा केलेला नाही। त्यामुळे अकोला लोकसभा मतदारसंघातील राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। आदर्श आचारसंहिता लागू होताच निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निर्देशाने महापालिका, जिल्हा परिषदसह इतर पदाधिकाऱ्यांची वाहने जमा करण्यात येत आहे। लोकसभा निवडणुकीचा बिगुल रविवारी वाजला। जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात निवडणूक प्रचाराचा धुराळा उडणार आहे।
अकोला लोकसभेसाठी 18 एप्रिलला मतदान होणार आहे। लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर जिल्हा परिषदेसह महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांना त्यांची वाहने निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांच्याकडे सुपूर्द करावी लागणार आहे। रविवार सायंकाळपासून पदाधिकाऱ्यांची वाहने जमा करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली। जिल्हा परिषद अध्यक्षा, मनपाचे महापौरसह जिल्हा परिषदच्या इतर पदाधिकारी व मनपाच्या इतर पदाधिकाऱ्यांनी आपली शासकीय वाहने जमा करण्यास सुरुवात केली आहे। जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात ही वाहने जमा केली जात आहे। बाळापूर तालुक्यात अवैधरित्या रेतीची उत्खनन करून या रेतीची भरधाव वेगाने वाहतूक नागरिकांसाठी कर्दनकाळ ठरत आहे। याकडे महसूल व पोलीस विभाग दुर्लक्ष करीत असल्याचे आश्चर्य व्यक्त होत आहे। बाळापूर तालुक्यातील उरळ पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या ग्राम कसूरा, कारंजा, रमजानपूर व डोंगरगावमध्ये मागील 15 दिवसापासून रेतीचे अवैध उत्खनन व वाहतुकीमुळे 3 जणांचा मृत्यू झाला। उरळ मोरगाव सादीजन दरम्यान एक इसम थोडक्यात बचावला। एवढे अपघात होऊनही राजस्व व पोलीस विभाग अवैध रेती उत्खनन करणाऱ्यांवर कोणत्याही प्रकारची कारवाई करताना दिसत नाही। ग्रामीण भागातील नदी नाल्यातून दिवस रात्र रेतीचे अवैध उत्खनन करीत ही वाहने गावातील लहान व कचऱ्याच्या रस्त्यावरून भरधाव वेगाने धावत आहेत। त्यामुळे विशेष करून लहान मुले या वाहनांमुळे अपघाती होऊ शकतात। हातरून येथील गावकऱ्यांनी भरधाव वाहन चालविणाऱ्यांना समज देण्याचा प्रयत्न केला, परंतु कोणीही ऐकण्यास तयार नाही। 24 तास अवैध रेती वाहतूक करणारी वाहने भरधाव वेगाने रस्त्यावरून धावत आहेत। जिल्ह्यातील रेती घाटांची निलामी झालेली नाही, त्यामुळे रेतीचे भाव गगनाला भिडले आहेत। याचाच फायदा रेत माफिया घेत आहेत। भरधाव वेगाने धावणाऱ्या या वाहनांमुळे अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे। महसूल व पोलीस विभाग केवळ मुखदर्शक बनल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे। आगामी होळीला अकोला स्वराज्य भवन प्रांगणात ऐतिहासिक मूर्ख संमेलनाचे आयोजन करण्यात येणार असून 47व्या मूर्ख संमेलनाबाबत एका बैठकीचे आयोजन करण्यात आले। दरवर्षीप्रमाणे यावर्षीही होळी उत्सवाला अकोला शहरात ऐतिहासिक मूर्ख संमेलनाचे आयोजन 21 मार्चला सायंकाळी 6 ते रात्री 10 वाजेदरम्यान करण्यात येत आहे। मूर्ख संमेलनाचे हे 47वे वर्ष आहे। देशभरात या प्रकारचे भव्य आयोजन केवळ अकोला शहरात होते, त्यामध्ये हजारो नागरिक उपस्थित असतात। 47वे मूर्ख संमेलनाच्या आयोजनासंदर्भात रविवार 10 मार्चला माळीपुरा स्थित दैनिक राजदर्पण कार्यालयात एका बैठकीचे आयोजन करण्यात आले। या सभेत मूर्ख संमेलनाचे संयोजक म्हणून सर्वानुमते राजेंद्र किशोर श्रीवास यांची निवड करण्यात आली। यावेळी मूर्ख संमेलनाच्या आयोजनावर चर्चा करून सर्वांनी आपापली जबाबदारी निश्चित करण्यात आली। यावेळी ज्येष्ठ साहित्यकार रामप्रकाश वर्मा, मूर्खाधिराज डॉक्टर विकास शर्मा, महादेवराव हुरपळे, ज्येष्ठ कलावंत वसंतदादा मानवकर, सर्वेशचंद्र कटियार, समाधान खरात, शिवलाल माझोडकर, बबलू मेहरे, श्रेम बुंदेले, डॉक्टर योगेश शाहू, महादेवराव भुईबार, योगेश इंगळे, अनिल केळकर, दिनेश बाथोफ, विजय सोरटे, जुगलकिशोर शाहू, राम तिवारी आदी प्रामुख्याने उपस्थित होते। या आयोजनासंदर्भात मूर्ख संमेलनाचे संयोजक राजेंद्र किशोर श्रीवास यांनी माहिती दिली। हर साल की तरह इस साल भी होली उत्सव पर अकोला का ऐतिहासिक मूर्ख सम्मेलन का आयोजन किया जा रहा है। वरिष्ठ पत्रकार श्री रामकिशोर जी श्रीवास के मार्गदर्शन में इस साल यह 47वां वर्ष है। सभी अकोला वासियों से निवेदन करूंगा कि वे होली उत्सव पर इस ऐतिहासिक मूर्ख सम्मेलन का आनंद लेने के लिए अवश्य पधारें। रविवारपासून आदर्श आचारसंहिता लागू झाली असताना शहरातील विविध प्रमुख मार्गावर अद्यापपर्यंत राजकीय होर्डिंग व बॅनर हटविण्यात आले नसल्याचे दिसून येते। रविवारी भारत निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली। यासोबतच आदर्श आचारसंहिता लागू झाली। आचारसंहिता लागू होताच अकोला मनपा क्षेत्रात लावण्यात आलेले होर्डिंग्स हटविण्याचे कार्य करणे आवश्यक होते। आचारसंहिता लागू होताच मनपा अतिक्रमण विभागाद्वारे रविवारी सायंकाळपासून कारवाई सुरू केली, परंतु अजूनही शहरातील काही प्रमुख मार्ग, चौकात, गल्ली बोळात मोठ्या प्रमाणात राजकीय पार्ट्यांचे शुभेच्छा व जाहिरात होर्डिंग, फलक, रस्ते व विकास कार्यांची फलके, झेंडे, पताका दिसून पडत आहेत। त्यामध्ये विशेष करून सत्ताधारी पार्टीचे फलक सर्वाधिक आहेत। हे होर्डिंग्स व फलक काढण्याची कारवाई मनपा अतिक्रमण विभागाला करावी लागेल। आचारसंहिता लागू होताच सर्व राजकीय पक्षांच्या गतिविधी वाढल्या आहेत। पार्टी कार्यालयात कार्यकर्त्यांची रेलचेल वाढली आहे। आरआरसी नेटवर्कद्वारे लोकसभा निवडणूक पाहता एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये लोकप्रतिनिधींचा सहभाग असणार आहे। आपणही या कार्यक्रमात SMS किंवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून प्रश्न विचारू शकता।
लोकसभा निवडणूक कार्यक्रमाची घोषणा झाली आहे। ही बाब लक्षात घेता लोकप्रतिनिधी यांना घेऊन आरआरसी नेटवर्कद्वारे विशेष भेटवार्तासह प्रश्नोत्तरांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे। या अंतर्गत मंगळवारी 12 मार्चला आरआरसी नेटवर्कच्या मुख्य कार्यालयात बहुजन वंचित आघाडीचे अध्यक्ष ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर दर्शकांच्या भेटीला येत आहेत। आपल्याला जर त्यांना प्रश्न विचारायचे असेल तर मंगळवारी सकाळपर्यंत आपण SMS अथवा WhatsAppद्वारे प्रश्न पाठवू शकता। आपल्या नावासह कार्यक्रमात प्रश्न विचारला जाणार आहे। आपण मोबाईल क्रमांक 98 23 13 44 10 अथवा 90 28 29 62 20 वर प्रश्न पाठवू शकता। सिटी कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीतील ओपन थिएटर जवळ एका ऑटो चालकाने बॅग पळविल्याची घटना घडली। सिटी कोतवाली पोलीस स्टेशनला या संदर्भात सदर महिलेने तक्रार दाखल केली आहे। अकोला येथील सिटी कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीतील ओपन थिएटर जवळ एका महिलेची 20,000 रुपये असलेली बॅग घेऊन ऑटो चालक फरार झाल्याची घटना समोर आली। ही घटना सोमवारी सकाळी घडली। प्राप्त माहितीनुसार कृषीनगर रहिवाशी लता दशरथ इंगळे या आपल्या मुलासह साहित्य खरेदीसाठी गांधी रोडवर एका ऑटोमध्ये आल्या होत्या। त्यांच्यासोबत एक बॅग होती, त्यामध्ये 20,000 रुपये नगदी व आधार कार्डसह इतर साहित्य होते। दोघे मायलेक ऑटोमधून उतरल्यानंतर ऑटो चालकाला पैसे देताच ऑटो चालक बॅग घेऊन पसार झाला। ही घटना अंकित बॅग हाऊसच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली। या संदर्भात संबंधित महिलेने सिटी कोतवाली पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत। सदर ऑटो चालकाने इमानदारी दाखवीत या गरीब महिलेचे पैसे परत करावे असे आवाहन या महिलेने सिटी न्यूजशी बोलताना केले। ओपन थिएटर साईडले तिथे उतरलं तर असं खाली उतरलं आणि पैसे काढायला गेले तर त्याने बॅग ऑटो एकदम चालू केला। 2 मिनिटात टर्न मारला आणि आम्ही काय त्याचा टर्न मारल्यावर ऑटोत बॅग राहिली, किशोर बॅग राहिली अशी बोलून राहिली। ती ऑटोवाला गायब झाला। नंतर आम्ही खूप ते याच्यापर्यंत गेलो, बस स्टँड पर्यंत, तरी पण आम्हाला दिसला। आम्ही सकाळपासून 12 वाजतापासून इकडे तिकडे त्या ऑटोवाल्याला पाहून राहिलो। शेवटी आम्ही कोतवालीमध्ये गेलो, तिथे जाऊन रिपोर्ट दिला। तर पोलीसवाले म्हणत होते की तुम्ही तिथंच थांबा, येतेच तू ऑटोवाला। तर आम्ही कॅमेऱ्यात पाहिला त्याला, तर तो पण दिसून राहिला, त्याची ती ऑटोची सीटही दिसून राहिली, फक्त तो नंबर लक्षात नाही येऊन राहिला। बॅगीत काय होतं? बॅगीत माझी मोठी बॅग आहे आणि त्या बॅगीत माझी परस आहे। त्या परसमध्ये आधार कार्ड, विलक्षण कार्ड आणि पासपोर्ट आणि 20,000 रुपये। आणि मी काल सकाळी मुंबईहून आली, मुंबईहून पगार घेऊन इथं आली होती। आदर्श आचारसंहिता रविवार सायंकाळपासून लागू होताच नवीन विकास कामांना ब्रेक लागला आहे। जवळपास 74 दिवस जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका, नगरपालिकामधील कामकाज प्रभावित होणार आहे। 10 मार्चला लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम घोषित होताच आदर्श आचारसंहिता लागू झाली। आचारसंहितेमुळे जेथे राजकीय पार्टीवर लगाम लागला तेथे जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद, महानगरपालिकांच्या अधिकाऱ्यांवर लगाम लागला आहे। सभेमध्ये वित्तीय तथा मतदारांवर प्रभाव टाकणारा कोणताही निर्णय घेता येणार नाही। नवीन विकास कामांवर 23 मे पर्यंत ब्रेक लागला आहे। यापूर्वीच मागील आठवड्यात अनेक विकास कामांचे वर्क ऑर्डर काढण्यात आले, नवीन कामे सुरू करण्यात आली, परंतु 74 दिवसपर्यंत कोणीही कोणतेही नवीन काम सुरू करता येणार नाही। कोणत्याही प्रकारची निविदा काढता येणार नाही। पदाधिकाऱ्यांची वाहने निवडणूक विभागात जमा करावी लागणार, त्यामुळे मनपा जिल्हा परिषदेचे कामकाज प्रभावित राहील। जवळपास 2.5 महिने विकास कामांना फुल स्टॉप लागणार आहे। जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया 25 मार्चपासून सुरू होणार असून संच मान्यतेनंतर जागा कमी झाल्याने अनेकांची धाकधूक वाढली आहे। जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया सुरू होणार असून याबाबत ग्रामविकास विभागाने आदेश जारी केला आहे। वेब पोर्टलवर 25 मार्चपासून अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे। संच मान्यतेनंतर जागा कमी झाल्याने अनेकांची धाकधूक वाढणार आहे। बदली, भरती, प्रतिनियुक्त्या आदींसाठी जिल्हा परिषदेत साखळी सक्रिय असून यातून शिक्षण विभागही सुटलेला नाही। यापूर्वी उर्दू शिक्षण घाटोळ्यात तर गुन्हा दाखल झाल्यानंतर शिक्षकांना बडतर्फही करण्यात आली होती।
दरम्यान गतवर्षी शासनाने शिक्षकांची ऑनलाईन बदली प्रक्रिया राबविल्याने गैरप्रकारांना काही प्रमाणात आळा बसला होता। या प्रक्रियेमुळे बदल्यांमध्ये मलिदा लाटणाऱ्यांचे खिसे भरले नाही। रॅडम राऊंडसह एकूण 2290 शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या। जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून मास्टर पॉवर जिमच्या वतीने प्रथमच महिलांसाठी स्वतंत्र मास्टर पॉवर लेडीज हेल्थ अँड माइंड फिटनेस सेंटर सुरू करण्यात आले। या सेंटरचे उद्घाटन नारी शक्तींच्या हस्ते करण्यात आले। दिनांक 8 मार्च 2019 जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून मास्टर पॉवर जिम तर्फे जुने शहर डाबकी रोडवर प्रथमच महिलांसाठी स्वतंत्र मास्टर पॉवर लेडीज हेल्थ अँड माइंड फिटनेस सेंटरचे उद्घाटन मान्यवर महिलांच्या हस्ते मोठ्या थाटामाटात करण्यात आले। या कार्यक्रमाकरिता उद्घाटक म्हणून सौ सुहासिनीताई संजय धोत्रे या लाभल्या। प्रमुख उपस्थिती म्हणून कुमारी कार्तिकाताई गजबिये, मॅनेजर कॅनरा बँक अकोला व उपमहापौर सौ वैशालीताई शेडके, तर प्रमुख पाहुणे म्हणून सौ गंगादेवी गोवर्धन शर्मा, सौ मंजुताई रणधीर सावरकर, सौ सीमाताई मांगटे, सौ शीलाताई खेडकर, ॲडव्होकेट सौ भारतीताई पुंडकर, नगरसेविका डॉक्टर सुमनताई गावंडे, डॉक्टर गीतांजली शेकुकार, सौ सारिकाताई जयस्वाल, सौ सुनीताताई अग्रवाल, सौ रंजनाताई विंचरकर, सौ शारदाताई ढोरे, सौ जयश्रीताई दुबे, सौ आरतीताई घोंगलिया, सौ अनिताताई चौधरी या होत्या। कार्यक्रमाचे संचालन कुमारी भारतीताई मामनकर यांनी केले। मास्टर पॉवर जिमचे संचालक मनोज पाटील यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात स्त्री शक्ती मातृसामर्थ्याचे महत्त्व प्रास्ताविक केले। सौ सुहासिनीताई यांनी स्त्री शक्तीचा व्यायाम उपक्रमाची जोड काळाची गरज आहे याचे महत्त्व पटवून दिले। यावेळी मास्टर पॉवर जिमच्या उपक्रमातून अजय खंदारकर या दिव्यांग व्यक्तीला 3 चाकी सायकल भेट देऊन आधार देण्यात आला। तसेच हजारोंच्या संख्येने हा उपक्रम सोहळ्याला महिलांनी आपली उपस्थिती नोंदवली। या जिमचे वैशिष्ट्य म्हणजे वातानुकूलित हॉल, अत्याधुनिक मशीन्स, योगा, कार्डिओ हे आहे। सदर कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरिता सौ संध्याताई उमाळे, सौ साधनाताई येवले, सौ नीताताई कावरे, सौ सुमनताई कळमकर, श्रीमती आशाताई बिटोळे, श्रीमती गोदावरी बोरकर, सौ संगीता विजयकर, सौ सत्यभामाताई चोरे, सौ वंदनाताई परळकर, सौ अनुराधाताई देवदेशमुख, सौ मधुराताई क्षीरसागर, श्रीमती सुनीताताई पुंडकर, सौ नंदाताई राऊत, सौ ममताताई डिक्कर, सौ ज्ञानेश्वरी पाटील, सौ स्नोहल पाटील, सविता खारोळे यांनी परिश्रम घेतले। या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन नगरसेविका सौ नंदाताई पाटील यांनी केले व तसेच मान्यवरांचे व उपस्थित मातृशक्तींचे आभार सुद्धा मानले। राज्य परिवहन महामंडळाच्या शिवशाही बसमध्ये दिव्यांगांसाठी 70% तर त्याच्या सहमित्राला 45% सवलत देण्यात येणार आहे। याची अंमलबजावणी 7 मार्च पासून सुरू करण्यात आली। एसटी महामंडळाच्या शिवशाही बसमध्ये आता दिव्यांग व्यक्तीस प्रवास भाड्यात 70% व त्यांच्यासोबत प्रवास करणाऱ्या सहकाऱ्यास प्रवास भाड्यात 45% इतकी सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला असून या निर्णयाची अंमलबजावणी राज्यभरात सुरू झाली आहे। एसटी महामंडळाच्या वातानुकूलित शिवशाही बसमध्ये दिव्यांग आणि त्यांच्या साथीदारास प्रवास भाड्यात सवलत देण्यात येणार असल्याची घोषणा परिवहन मंत्री तसेच एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी केली होती। सदर निर्णयाची अंमलबजावणी 7 मार्च पासून सुरू करण्यात आली। एसटी महामंडळाने काही काळापूर्वी सुरू केलेली शिवशाही बस लोकांच्या पसंतीस उतरली आहे। राज्यभरात सर्व ठिकाणी प्रवाशांकडून शिवशाही बसला अत्यंत चांगला प्रतिसाद मिळत आहे। सुरुवातीस या बसमध्ये कोणत्याही सामाजिक घटकास सवलत देण्यात येत नव्हती, पण नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन ज्येष्ठ नागरिक, पत्रकार यांना शिवशाही बसमधून प्रवास करण्यासाठी भाडे सवलत देण्यात आली आहे। दिव्यांगांना अशी सवलत देणे अत्यावश्यक असल्याने तसेच दिव्यांगांनी राज्यपाल विद्यासागर राव यांची भेट घेऊन केलेल्या विनंतीच्या अनुषंगाने या विनंतीचा सन्मान म्हणून दिव्यांगांनाही आता शिवशाही बसमधून प्रवास भाडे सवलत देण्यात येत आहे। राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत जिल्ह्यात 1,12,000 बालकांना पोलिओ डोस पाजण्यात आले। आतापर्यंत 84% उद्दिष्ट साध्य करण्यात आले। राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत रविवारी जिल्ह्यातील 1,393 बूथवर सुरक्षित लसीकरण मोहीम शांततेत व मोठ्या उत्साहात पार पडली। मोहिमेअंतर्गत 1,12,260 बालकांना पोलिओचा डोस देण्यात आला असून एकूण 45% लसीकरण झाले।
पोलिओच्या संपूर्ण निर्मूलनासाठी रविवारी सकाळी 8 वाजता कापशी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पोलिओ लसीकरण मोहिमेला प्रारंभ करण्यात आला। त्यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या वागोळे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष जमीरुल्ला खा पठाण, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांची प्रमुख उपस्थिती होती। जिल्ह्यात सर्वत्र 0 ते 5 वर्षे वयोगटातील तसेच 5 वर्षावरील बालकांना पोलिओ डोस पाजण्यात आला। उन्हाचा पारा वाढल्यामुळे सकाळी 8 वाजतापासूनच पालकांनी बालकांना पोलिओ डोससाठी बूथवर गर्दी केल्याचे दृश्य दिसून आले। यंदा 1,87,926 बालकांना लसीकरण करण्याचे उद्दिष्ट होते। त्यापैकी 1,12,260 बालकांना पोलिओ लसीकरण करण्यात आले। एक नजर टाकूया आजचा सुविचार हेल्थ टिप्स आणि ब्युटी टिप्सवर। पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर। अकोला लोकसभा निवडणूक संदर्भात पत्रकार परिषदेतून दिली माहिती। ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर सोलापुरातून निवडणूक लढणार। आचारसंहिता लागताच शासकीय वाहने केली जमा। भरधाव वेगाने धावणारी रेतींची वाहने ठरत आहेत कर्दनकाळ। होळीला ऐतिहासिक मूर्ख संमेलनाचे आयोजन। इथे आजचे बातमीपत्र संपवित आहोत। पुन्हा भेटूया शहर आणि परिसरातील ताज्या घडामोडी व अधिक माहितीसह। नमस्कार। सवाल आपके, जवाब जनप्रतिनिधियों के। पूछे सवाल भारिप बहुजन महासंघ के एडवोकेट बाला साहब आंबेडकर से विशेष भेंट वार्ता में। मंगलवार 12 मार्च से पहले एसएमएस या व्हाट्सएप से भेजें अपने सवाल। मोबाइल क्रमांक 9823134410 9028296220। जल्द हो रहे हैं ट्राई के नियमों में भारी बदलाव। आपको ही चुनने होंगे अपने पसंदीदा चैनल्स। देखिए आपके चैनल्स हमारे साथ। आरआरसी का वादा कम से कम में फायदा ज्यादा। अभी करें अपने केबल ऑपरेटर से संपर्क। चुने अपने पसंदीदा चैनल्स। आरआरसी नेटवर्क, अपना शहर, अपने लोग, अपना चॅनल। सिटी मैत्रीण, जमीन असो वा आकाश, घर असो वा समाज, नोकरी असो वा व्यवसाय, सर्वांमध्ये सिटी मैत्रीण खास। गेल्या वर्षाची एकच आस, सर्वांमध्ये सिटी मैत्रीण खास। नवे वर्ष, नवे रूप, नवा पर्व, तुमच्या हक्काचं अंगण, तुमच्या हक्काचं आकाश। या नव्या पर्वात एकच ध्यास, महिला सशक्तीकरण। आरआरसी सिटी मैत्रीण पर्व दुसरं। Yeah.